सातारा लोकसभेबाबतचा प्रश्न आहे की श्रीनिवास पाटील यांचा फोटो हा बॅनरवरती दिसत नव्हता, नाराजी आहे असं बोललं जातं आहे. खरं तर श्रीनिवास पाटील यांनी श्रीनिवास पाटील साहेबांचा फोटो घालणं आवश्यक होतं, परंतु परवा रात्रीच मी निरोप दिला आणि सभा ठरल्या, त्यामुळे जाताना गडबडीत थोडी त्रुटी झाली असेल. पण श्रीनिवास पाटलांची आमच्या सगळ्यांचं कम्युनिकेशन आहे आणि त्यांची लोकसभा चालू असल्यामुळे ते येऊ शकले नाही. काही ज्या निवडणुका यापूर्वी झालेल्या आहेत राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यामध्ये, जिल्हा बँकेचे असेल, त्यामध्ये बाळासाहेब पाटील असतील किंवा पाटणची बाजार समिती करायची, यामध्ये त्यांची ठोस भूमिका नसल्यामुळे ही खतखत व्यक्त होते असं बोललं जातं. नाही, मला माहीत नाही तसं, आणि तसं काय असेल असं मला वाटत नाही. पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगार आहेत ते अजित पवारांना जाऊन भेटलेले आहेत, काय सांगा? अशी गाडी कोण आहे? हे एक पुण्यातील गुंड आहेत आणि ते अजितदादांना जाऊन भेटलेले आहेत. मला माहीत नाही काय, म्हणजे आसिफ दाढीची माझी ओळख नाही, त्यामुळे ते काय त्यांची कर्तबगारी हे माहीत नाही. नाही, पण वारंवार जे सरकारमधील मंत्री आहेत, गोळीबारचं प्रकरण होत आहे आणि अनेक गुंड हे जाऊन भेटत आहेत. गुंड गुन्हेगार इतक्या जवळ सत्तेच्या जाणं हेच योग्य नाही. आणि आता गोळीबार झाला, आमदारच गोळीबार करायला लागले, त्यामुळे महाराष्ट्रातली परिस्थितीचं विदारक दर्शन महाराष्ट्राला गेल्या काही दिवसात दिसायला लागले.